आता आपण बघणार आहोत सप्तचक्र ऍक्टिव्हेशनसाठी कोणते क्रिस्टल वापरले जातात आणि त्याचा वापर कसा केला जातो. तर सगळ्यात पहिलं आपलं जे चक्र असतं तर ते चक्र असतं मूलाधार चक्र. मूलाधार म्हणजे मूळ आधार म्हणजे काय, आपण गणपतीला म्हणतो मूलाधार, बरोबर आहे. मग त्याचा रंग कुठला असतो, लाल किंवा केशरी असतो. साधारण लाल किंवा केशरी रंगाचं जे क्रिस्टल असतं ते वापरतो. ही हल्ली अशी क्रिस्टल्स मिळतात की ज्याच्यावर 7 चक्रांचे वेगवेगळ्या रंगावरती त्याचे सिम्बॉल्स कार्व केलेले असतात आणि त्यांना गोल्डन कलर दिलेला असतो. तर हे आहे मूलाधार चक्राचं क्रिस्टल आहे. तर ह्याच्यासाठी तुम्ही कुठलं कुठलं वापरू शकता, तर तुम्ही कार्नेलियन, गार्नेट किंवा सनस्टोन वापरू शकता. अगदी तुम्ही माणिक सुद्धा वापरू शकता कारण त्याचा रंग लाल रंगाचा आहे. तर असं हे जे आहे तर ह्याचं तुम्ही जर तुमचं मूलाधार चक्र वारंवार वीक होत असेल तर तुम्ही हे हातात घेऊन किंवा मूलाधार चक्राची जी जागा असते त्या ठिकाणी तुम्हाला हे एक साधारण 7 ते 10 मिनिटं फक्त तो क्रिस्टल ठेवायचा आहे की आपलं ते चक्र ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात करते. आता ऍक्टिव्हेट होतं म्हणजे काय होतं, तर त्या चक्राचे जे काही चांगले फायदे आहेत ते आपल्याला हळूहळू मिळायला सुरुवात होते. त्याच्यानंतर आपलं कुठलं चक्र येतं, तर आपलं येतं स्वाधिष्ठान चक्र येतं. स्वाधिष्ठान चक्र जे आहे तर त्याचा रंग अंदाजे पिवळ्या रंगाचा असतो, हलक्या किंवा डार्क पिवळ्या रंगाचा येतो. तर हे जे आहे हे स्वाधिष्ठान चक्राचं. तर सिट्रिन नावाचा जो क्रिस्टल आहे तर हा सिट्रिन नावाचा क्रिस्टल तुम्हाला मणिपूर चक्राला आणि स्वाधिष्ठान चक्राला दोन्हीसाठी सुद्धा चालतो. तर असं हे आहे, हे स्वाधिष्ठान चक्र. याच्यावरचा तुम्ही जो सिम्बॉल आहे तो बघा, हा तुम्हाला गुगलवर सुद्धा बघायला मिळेल. तर हा जो सिम्बॉल याच्यावर कार्व केलेला आहे, कोरलेला आहे, तो आहे स्वाधिष्ठान चक्राचा. म्हणजे पहिलं चक्र बेसचं झालं मूलाधार आणि त्याच्यानंतर हे झालं स्वाधिष्ठान चक्र. जेव्हा आपल्याला पोटाचे विविध प्रकारचे आजार होतात तर त्यावेळेला तुम्ही त्या चक्राच्या जागेवरती स्वाधिष्ठान चक्राचं हे जे क्रिस्टल आहे तर हे तुम्ही तिथं ठेवू शकता. यांनी काय होतं तर ते चक्र ऍक्टिव्हेट होतं. त्याच्या आजूबाजूला असणार आपले जे बॉडी पार्ट्स आहेत पोटातले ते जर आजारी असतील तर ते रिकव्हर व्हायला तुम्हाला हळूहळू याच्यामुळे मदत मिळते. त्याच्यानंतर पुढं जे येतं ते येतं मणिपूर चक्र येतं. ते सुद्धा हलक्या पिवळ्या रंगाचंच असतं. हा जो सिम्बॉल आहे हा आहे मणिपूर चक्राचा सिम्बॉल आहे. तर मणिपूर चक्र आपलं खराब झालं तर खूप लोकांना डायबिटीस नावाचा जो आजार आहे, म्हणजे आपलं जे यकृत असतं तर ते हळूहळू इन्सुलिन कमी प्रोड्यूस करायला लागतं किंवा आपलं ज्या जेवणाच्या सायकल्स असतात त्या चेंज होतात. म्हणजे काय, तर आपण रात्री उशिरा जेवतो. आपलं पॅनक्रियास म्हणजे यकृत सकाळी 8 वाजता सुरू होतं ते संध्याकाळी 6 वाजता ते त्याचं काम थांबवतं. तर आपण काय करायला पाहिजे, आपल्या जेवणाच्या वेळा बदलायला पाहिजेत. ह्याच्याने आपलं मणिपूर चक्र सुद्धा ऍक्टिव्हेट व्हायला आणि आपल्याला जे आजार आहेत ते डायबिटीस सारखे हे दुरुस्त होण्यासाठी नक्कीच मदत मिळणार आहे. तर त्याच्यासाठी हे मणिपूर चक्राचं. त्याच्या पुढचं जे आपलं चक्र आहे ते आहे हार्ट चक्र. हार्ट चक्र काय करतं काम, तर तुमच्या हृदय आणि फुफ्फुस यांच्याशी ते रिलेट असतं. त्याचा रंग हिरवा असतो आणि ह्याच्यावर जी तुम्हाला आकृती दिसती आहे, ही जी आकृती आहे कोरलेली, ही आहे तुमच्या हार्ट चक्रावरती जे डिझाईन असतं ती डिझाईन ह्याच्यावरती कोरलेली आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतोय, दमा होतोय किंवा हृदय रोगाची कुठली समस्या आहे तुम्हाला, तेव्हा तुम्हाला तुमच्या हार्ट चक्रावरती हार्टच्या तिथे तो क्रिस्टल एक 10 ते 15 मिनिटं रोज ठेवायचा आहे की जेणेकरून तुमच्या हार्ट चक्राची एनर्जी हळूहळू चांगली होते, वाढते आणि तुम्हाला असणारा जो आजार आहे तो हळूहळू रिकव्हर व्हायला मदत होते. याचबरोबर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टर जे सल्ला देतील व्यायामाचा, खाण्यापिण्याचा आणि औषधाचा, ते देखील सगळे सोपस्कार करायचे आहेत ह्याच्याबरोबर. असा तुम्हाला हा हार्ट चक्र झालं. त्याच्यानंतरचं जे चक्र येतं ते विशुद्धी चक्र येतं. विशुद्धी चक्र म्हणजे कुठलं, तर थ्रोट चक्र. म्हणजे आपल्या घशाशी जे चक्र असतं ते, त्याचा रंग असतो साधारण निळा रंग असतो. तर हे जे तुम्हाला दिसतंय तर ह्याच्यावरती हे जे चिन्ह आहे, ह्या ज्या आकृत्या आहेत या आहेत तुमच्या थ्रोट चक्राच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. जसं थायरॉइड होणे किंवा वारंवार घशाला प्रॉब्लेम होणे
आवाजाला प्रॉब्लेम होणे, यासारखे जे आजार असतात, तर हे सर्व आजार थ्रोट चक्रामुळे आपल्याला होऊ शकतं. म्हणजे काय, तर थ्रोट चक्राची एनर्जी कमी झालेली असते, तर ती वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या कंठाच्या जवळ हा क्रिस्टल ठेवू शकता आणि हळूहळू ते तुमचा कंठामधली एनर्जी सुधारायला, थायरॉइड कमी व्हायला या क्रिस्टलमुळे तुम्हाला चांगली मदत मिळते. तर प्रत्येकाचे बीजमंत्र आहेत, हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेन की प्रत्येक चक्राचा कोणता बीजमंत्र आहे. तर तुम्ही हे हातामध्ये घ्या, डाव्या हातात वर उजवा हात ठेवा, डोळे बंद करून शांतप्रमाणे, जसं आता हे थ्रोट चक्र आहे तर त्याचा हम मंत्र आहे, ह वर टिंब, हम. तर जेवढा तुम्हाला जास्त त्याचा उच्चार करता येईल की डोळे मिटून हम, तर तुम्ही एक प्रयोग करून पहा की जेव्हा आपण हम म्हणतो तेव्हा आपल्या ज्या थ्रोट मधल्या ज्या सगळ्या शिरा आहेत त्या व्हायब्रेट होतात, त्याच्यामध्ये कंपना निर्माण होतात. आणि ही जी कंपना आहेत, हीच कंपना सगळ्यात जास्त महत्वाची असतात की ज्याच्यामुळे आपला थायरॉइड सारखा आजार बरा होणे किंवा आवाजातले जे काही आपल्या प्रॉब्लेम्स असतील ते दुरुस्त होण्यासाठी आपल्याला मदत होते. त्याच्यानंतर जे पुढचं चक्र आहे ते आहे आपलं आज्ञाचक्र. आज्ञाचक्र म्हणजे कुठलं, त्याला थर्ड आय चक्र सुद्धा म्हणतात इंग्रजीमध्ये. तर हे आहे आज्ञाचक्र की ज्याचा हा असा थोडासा हलका निळा रंग आहे, पर्पल कलर, आणि ही त्याच्यावर आकृती जी आहे ती आज्ञाचक्राची आहे. तर याने काय होतं की तुमचं बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो, मुलांमध्ये बहुतेकदा सापडतं की केलेला अभ्यासच लक्षात राहत नाही, एकाग्रता अजिबात नाहीये, आत्ता वाचलेलं 5 मिनिटांनी काय वाचलं होतं हे लक्षात राहत नाही काय, किंवा बऱ्याच वेळेला जसं वय वाढेल तसे विस्मृतीचा आजार होतो. तर ह्या सर्वांसाठी आपल्याला हे जे आज्ञाचक्राचं क्रिस्टल आहे हे खूप जास्त मदत करतं. ह्याला काय करायचंय, आज्ञाचक्र असतं 2 भुवयांच्या मध्ये, तिथे हे ठेवायचंय आणि शांतपणे पडून राहायचंय आणि फक्त त्या क्रिस्टलचा विचार करायचा आहे. ते क्रिस्टल ऑटोमॅटिक स्वतःचं काम करतं. क्रिस्टल युनिव्हर्समधनं, ब्रह्मांडातनं सकारात्मक ऊर्जा खेचून घेतं आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतं. त्यामुळे मी उजव्या हातात घालीन, डाव्या हातात घालीन, कपाळावर ठेवीन, XYZ कुठेही ठेवा, तुमच्या बॉडीला टच झालं की ते त्यांनी ऍब्झॉर्ब केलेली पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यापर्यंत हे पोहोचवणार आहे. त्याच्यानंतर जे आपलं सगळ्यात महत्वाचं चक्र येतं ते असतं सहस्त्रार चक्र. सहस्त्रार चक्र म्हणजे काय, तर आपल्या ज्या सहस्त्र पाकळ्या असतात आपल्या बुद्धीच्या, तर त्या ज्या पाकळ्या आहेत नीट पहा, याच्यावरती सहस्त्र, तुम्हाला ही जी आकृती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1000 त्या फुलाच्या पाकळ्या दिसणार आहेत. तर ह्या ज्या पाकळ्या आहेत म्हणजे काय, तर आपल्याला जे आपण म्हणतो की काया, वाचा आणि मन या सर्व बाबतीत, किंवा म्हणजे आपली षड्रिपू नाहीसे होऊन जेव्हा आपली मेंटल स्टेबिलिटी येते आणि आपल्याला विचारांची क्लिअरिटी येते आपल्या विचारांना की हा मला हे नाही, मला हे करायचं, हे केलं तर हे योग्य आहे, याच्यामुळे मला तर फायदा होईल पण बाकी कोणालाही आपल्यामुळे त्रास होणार नाहीये, ह्या गोष्टी जेव्हा आपल्या लक्षात येतात आणि आपण त्या आचरणात आणतो तर त्यावेळेला आपलं सहस्त्रार चक्र ऍक्टिव्हेट झालेलं असतं. आणि ज्या कोणाला ते ऍक्टिव्हेट करून घ्यायचं आहे त्यांनी हे आपल्या मस्तकावर, सहस्त्रार चक्र आपल्या मस्तकावर असतात, तर तिथे हे ठेवायचे, एक 10 ते 30 मिनिटं ठेवायचं आहे आणि त्याची एनर्जी फील करायची आहे. खूप चांगला रिझल्ट मिळतो. मनशांती मिळायला सुद्धा, कारण आपले विचार डोक्यात असतात आणि मन आपल्या हृदयाशी जोडलेलं असतं, त्यामुळे ज्या वेळेस डोक्यातले विचार तुमच्या स्टेबल होतात त्यावेळेला तुमचं मन सुद्धा शांत होतं. सर्वात जास्त उपयोगी असं हे सहस्त्रार चक्राचं हे क्रिस्टल आहे. हे पर्पल कलरचं येतं बऱ्यापैकी, काही वेळेला काही ठिकाणी तुम्हाला येलो कलरचं सुद्धा किंवा व्हाईट कलरचं सुद्धा मिळेल, तर त्याच्याशी काही आपल्याला हे नाहीये, पण आपल्याला याचा उपयोग माहित असला पाहिजे की ज्याच्यावर सहस्त्रार चक्राचं चिन्ह कोरलेलं आहे ते आपल्याला मनशांती आणि विचारांची क्लिअरिटी सुद्धा देणार आहे आणि आपण विचार करू शकू की कुठली गोष्ट माझ्यासाठी आणि समाजासाठी योग्य आहे किंवा अयोग्य आहे. अशी आता आपण पाहिली सप्तचक्रांसाठी कोणकोणते साधारण क्रिस्टल आणि कोणकोणत्या रंगाचे वापरले जातात त्याची माहिती पाहिलेली आहे. पुढच्या भागात आपण अजून ह्यांचे बीजमंत्र कुठले कुठले आहेत, कुठल्या चक्रांचे हे पाहूया.